क्वेश्चन नंबर 2 मधला आपण 4th नंबरचा एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, तर आपल्याला फर्स्ट नंबरचं इक्वेशन काय दिलेलं आहे, 5m - 3n = 90. नेहमीप्रमाणे आपण इक्वेशन नंबर याला 1 देणार आहोत. त्यानंतर आपण सेकंड नंबरचं लिहून घेऊ. रीड दिस इक्वेशन इन सेकंड. 6n = -7. इक्वेशन नंबर सेकंड. ओके, दोन्ही इक्वेशन झाले आपले. आता इथे आपल्याला ॲडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं हे कशावर डिसाईड करायचं. इक्वेशन नंबर सेकंड ऑब्झर्व करा, इथे 5m दिसत आहे. इथे 5m टाकल्यानंतर आपण सबट्रॅक्शन होऊ शकतो. 5m कॅन्सल होऊ शकतात. n आणि m ची व्हॅल्यू आपल्याला भेटू शकते. तर आपण इक्वेशन नंबर सेकंडला करू मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5m. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. ओके, काय येणार, 5m - 6 5 30 n 7 5 -35. इक्वेशन नंबर याला देणार आपण थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड मधून इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस होणार. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड. ओके, थर्ड मधून इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस करणार. इक्वेशन नंबर थर्ड आधी लिहून घेऊ. 5m - 30n = -35. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट 5m - 3n = 90 मायनस. ओके, इथे प्लस आहे, इथे मायनस होणार. मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस. 35 प्लस 90 54 = as it is. प्लस मायनस प्लस मायनस मायनस 30 - 3 27n. This is the cancel. 27n = 54. n = इकडे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर 27. Therefore n = 27. 27 2 n = 2. This is the value of n. This value putting this in equation number second. इक्वेशन नंबर आपण सेकंड मध्ये पुट करू ही व्हॅल्यू. पुटिंग n = 2 in equation सेकंड. ओके, सेकंड नंबरचं इक्वेशन काय दिलं, m - 6n = -7. m - 6n = -7. m as it is 6. यांची व्हॅल्यू पुट केली 7. 6 2 12 = -7. m मायनस आहे, इकडे गेल्यानंतर प्लस होणार. -7 + 12. m = प्लस मायनस मायनस किती होणार 5 = this is the value of m. This is the value of m. प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 बघितला, त्याचा आन्सर पण काढलेला आहे. पण आपल्याला जी मेथड आहे ती यूज करता येते आणि आपल्याला दुसरी मेथड आपल्याला म्हणजे दोन्ही मेथड आपण एक्झाम मध्ये लिहू शकतो. मी दुसरी मेथड आता सांगणार आहोत. आधी जी मेथड आहे की नाही ती यूज केली चालते
आता जी सेकंड मेथड आहे ती यूज केली तरी चालते. अँसर सेमच येणार आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट ॲज इट इज लिहून घ्यायचं. 5m - 3n = 19. इक्वेशन नंबर फर्स्ट ॲज इट इज लिहायचं. सेकंड नंबरचं m - 6n = -7. इक्वेशन नंबर सेकंड. ओके. इक्वेशन नंबर सेकंडला आपण असं लिहू शकतो ना, m = -7. -6n इकडे गेल्यानंतर इकडे होणार आहे प्लस 6n होणार. ओके. त्याला इक्वेशन नंबर आपण थर्ड दिलं. इक्वेशन नंबर थर्ड. तर इक्वेशन m ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता m ची व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. पुटिंग m is equal to -7 + 6n in equation first. इक्वेशन फर्स्ट काय दिलेलं आहे? 5m - 3n = 19. पुट करा व्हॅल्यू. m is equal to -7 + 6n. 5 -7 + 6n whole bracket -3n and 19 as it is. 5 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. -35 + 30n - 3n = 90. ओके. n -35 as it is प्लस मायनस काय होणार? 30 - 3 + 27n = 90 as it is. 27 as it is -35 इकडे गेल्यानंतर काय होणार? +35 35 + 90 क्या होता है? 54. n = 54 डिवाइड में जाएगा 27. ओके. 27 2 चा. तर n ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. काय मिळाली? n ची व्हॅल्यू 2. आता n ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन नंबर आपण थर्ड मध्ये. इक्वेशन नंबर थर्ड मध्ये n ची व्हॅल्यू पुट करायची. पुटिंग दिस व्हॅल्यू n = 2 इन इक्वेशन नंबर थर्ड. काय इक्वेशन नंबर थर्ड? m is equal to -7 + 6n. m is equal to -7 + 6n. पुट करा व्हॅल्यू. m is equal to -7 + 6 2. पुट केली व्हॅल्यू. काय येणार? m is equal to -7 + 12 प्लस मायनस m व्हॅल्यू इज 5. 12 - 7 5. m ची व्हॅल्यू मिळाली, n ची व्हॅल्यू मिळाली. ही एक पद्धत आहे सॉल्व करण्याची. आणि प्रिव्हियस मेथड आहे ती एक सॉल्व करण्याची पद्धत आहे. जेही आपल्याला इझी वाटणार त्याप्रमाणे आपण सॉल्व करायचं. दोन्ही यांचे आन्सर 2 5 2 5 आलेले आहे. ओके. डन.